देशातील एकमेव सी आकारच्या केबल स्टे ब्रिजचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडलं। आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार असलेल्या या उड्डाणपुलामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारी वाहतूक वेगवान होणार आहे। 100हून अधिक वर्षे जुनी असलेल्या आणि पायाभूत सुविधा निर्मितीचा दांडगा अनुभव असणाऱ्या गॅमन बिल्डर्स यांनी या पुलाचं काम केलं। गॅमनचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती जंबगी यांनी दिलेल्या माहितीनुसार नेकलेस ऑफ वास्को हा भारतातील एक आयकॉनिक केबल स्टे ब्रिज असून त्याची निर्मिती उच्च दर्जाच्या मानकासह अधिक अचूकतेने करण्यात आली आहे। मंत्री गडकरींच्या हस्ते हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आलाय। I am the director of the company and this is our team, project team and our CMS and our designers, they are here, TPF. And it is a 105 years old company, Gammon. So Gateway of India is built by us, 1919, and so many bridges across India. You go anywhere, north, south, anywhere, you can see the very old bridges built by the Gammon. And we maintain the highest quality, safety, and the time schedule. Yeah, the bridge is approximately 7.5 kilometer, and the first loop what we call as Varnapuri to Sada, it is 5.2 kilometers. So balance is 2 ramps are there and the ROB2 where we are standing here. So altogether it is 7.5 kilometer. No, see this, when you go to the Ravindra Bhavan junction, so all the sports activity you can see from the top itself. There is Bayana beaches, and even if you go by flight also, you can see the S curve of this bridge, beauty, 5.2 kilometer. You can see Varnapuri to here, you can clearly see how the bridge is climbing the Sada. कंपनीचे महाव्यवस्थापक आणि या प्रकल्पाचे व्यवस्थापक दीपक बांदेकर यांनी या पुलाबाबत माहिती देताना पायाभूत सुविधा निर्मिती, रस्ते आणि पूल बांधकामातील एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या आधारे उच्च दर्जाच्या या पुलाची उभारणी करण्यात आल्याचं सांगितलं। तसंच वास्को शहरातील वाहतूक आणि पोर्टलला मिळणारी कनेक्टिव्हिटी विचारात घेऊन पूल उभारण्यात आल्याचं देखील बांदेकर म्हणाले। ROB2 प्रोजेक्ट असा आमचे आणि हे केबल स्टे ब्रिज, हो केबल स्टे ब्रिज इंडियाचो फर्स्ट ऑफ इट्स काइंड आहा। कितें म्हणल्यार हे जो फीचर्स आसा, सायलेंट फीचर्स आसा, हो कर्वेचर ब्रिज आसा आमचो, आणि हे कर्वेचर ब्रिज बांधपाक आमकां खूप चॅलेंजेस काडपा पडले। नॉट ओनली बिकॉज सिंपल ब्रिज आसता ताका इजिली तुमकां बांधपाक जाता, हे कर्वेचरान सकला 3 लेवलाचे रस्तो आसा, एक आहा ट्रेनाचो, एक वयर रस्तो आणि एक त्याच्या वयलो आसा आमचो हो ब्रिज, आणि त्याच्या वयर आमची केबल स्टे आणि त्याचे पायलॉन्स, ही कन्स्ट्रक्शनाक आमकां अशें पळोवंक गेल्यार खूप त्रास जाल्ले, चॅलेंजेस आसतात आणि डिस्टन्स हेजे खूप आसल्यामुळे आणि सकयल तुका लायव्ह ट्रॅफिक असले, तसे ट्रेन लायव्ह 67 ट्रेन हांगासून पास जाता डेली। सो आमी ते ट्रेन केन्ना बंद करूं ना, बट आमी सेफ्टी मेजर्स हांगा घेतले, बिकॉज लायव्ह ट्रॅफिक, लायव्ह रोड युजर्स आणि ट्रेन हे तिन्ही मिळून हांगा खूप कंजेशन जाताले आमकां हे कामाक। आमी ते विथ हाय स्टँडर्ड ऑफ सेफ्टी हे काम कंप्लीट केले आहा, ते देखून आणि हो ब्रिज आहा तो क्वालिटी तुम्ही पळोवपाक जाय, क्वालिटी वन ऑफ द बेस्ट क्वालिटी आमी दिल्ली आहा हे गोंयकाराक। आणि रोड युजर्स हे पोर्ट रावदी तुमकां लूप 1 लूप 2 वार्णापूर टू साडा ते आमी पयली कंप्लीट केल्ले लास्ट जानेवारी 22 केल्ले। आता हे आता आज इनॉग्रेशन जाता आमचे। सो म्हाका दिसता की हा पोर्टात कितें आता एक डिकंजेशन हे आमचे वास्को सिटी डिकंजेशन जातले, दॅट वूड बी वन ऑफ द बेस्ट फॉर ऑल दी वास्कोकार। कितें सांग सिटी भितर पहिले डिकंजेशन खूप कंजेशन जाताले, सगळे टँकर्स ट्रेलर्स डायरेक्ट सिटी वचून एमपीटी वता गेट नंबर 9च्यान, आता हे आउट अँड आउट थ्रू वतले। आता त्यांचे एक्सक्लुसिव्हली वयल्यान तेमी एक कॉरिडॉर केल्ले आसा, ते डायरेक्ट एमपीटी वतले आणि तांगासून अजून इवन तुमकां अशें पळोवंक गेल्यार इन टर्म्स
टर्म्स ऑफ सेफ्टी हजार्ड पोल्युशन कंट्रोलाचे खूप त्रास जाता आशिल्ले लोकांक ते आयच्या डेटार हे आमचो कॉरिडॉर चालू जालो तर बरें जातले की सगळ्यांक हे पोल्युशनाच्यान तांकां थोडेशें मात रिलीफ मेळटलें. We are standing over here on the rail over bridge, which is designed specially to take care of the railway wagons as well as to connect the port. The Marmagao Port Trust is behind us, and mobility of the whole, the connectivity of the port to the highway. This bridge is a U-shaped bridge and a special. It is the only bridge which is a cable stay bridge of this type in our country. If you see, this is the lighting of this bridge is done specially with lighting of the complete. You see, all these cables have been lit with the facade lighting with individual ropes being lit. As well as we have a specific pylon, that we have got 2 pylons which have been lit, so which will create a panoramic view for the city. If you just go on the roads or anywhere in the external area or even aerial view, you can see these special lighting effects on the bridge. So this bridge, it will be a scenic and iconic structure, not only for Vasco, also for this part of the Goa, wherein you have lot of tourists coming in. And as you see, this Baina beach, which was developed and is developed now for external people to come here and enjoy this scenic beauty. So thank you. And Gammon has built special this type of bridge. This is the first cable stay bridge which is of U shape. मुरगाव रवींद्र भवन ते MPT ला जोडणाऱ्या 8 किलोमीटर लांबीच्या या केबल स्टे ब्रिजवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुलावरील रोषणाई रात्रीच्या वेळेस अधिक आकर्षक दिसणार असून यामुळे पर्यटकांना देखील आकर्षित करेल. पुलाची मजबूती आणि सुरक्षेची वारंवार योग्य तपासणी व्हावी यासाठी या पुलाची वेळोवेळी स्थिती मॉनिटर करणारी सुविधा इथे कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या रिअल टाइम स्थितीबाबत वेळोवेळी माहिती मिळणं सुलभ होणार आहे. मुरगावातील C आकारचा हा उड्डाण पूल देशातील एकमेव केबल स्टे ब्रिज आहे. पुलावरील आधुनिक यंत्रणा आणि सुविधा विचारात घेत हा देशातील एकमेव पूल आहे.